औरंग्या पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा, नादिर शाह चांदणी चौकामध्ये 60,000 हिंदूंची कत्तल केली, तो आमचा आदर्श नाही. आदर्श तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, त्याचं सदस्यत्व रद्द करा. जाऊ द्या सुप्रीम कोर्टात. ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये. अबू आजमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही. औरंग्या पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा, अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधीच उदात्तीकरण होऊ शकत नाही. चंगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाला नाही, तो आदर्श नाही आहे. तैमूर रंग 1,00,000 मानवी कवट्याचा राजमहल बनवला, तो आदर्श नाही. नादिर शाह चांदणी चौकामध्ये 60,000 हिंदूंची कत्तल केली, तो आमचा आदर्श नाही. आदर्श तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे कोणत्याही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे. आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती, त्याचं सदस्यत्व रद्द करा. जाऊ द्या सुप्रीम कोर्टात. ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये. अध्यक्ष महाराज, ठीक आहे, पण अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं. आमदारांची समिती करावी, तो अहवाल घेईपर्यंत निलंबित करा. पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही. ठीक आहे. मागच्या महाविकास आघाडीच्या वेळेला भारतीय जनता, जरा एक मिनिट शांत प्लीज, कायद्याच्या बाहेर काहीच करता येत ना. तर त्यावेळेला 12 सदस्य भारतीय जनता पार्टीचे निलंबित झाले. ती सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली. त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये एका अधिवेशनापेक्षा जास्त कालावधी निलंबित करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. एक मिनिट भाऊ एक मिनिट. आणि त्यामुळे त्यांचं शेवटचं वाक्य जोडता येईल ते म्हणजे काय, तर आता हा निलंबनाचा प्रस्ताव जो कायद्याच्या चौकटीत बसणार आहे तो सर्वानुमते संमत करू आणि एक समिती करू की याच्यामध्ये सस्पेन्शन करता येते का, निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला आपण निर्णय करा. सन्मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे, सन्मान्य मंत्री महोदयांनी सभागृहासमोर जो प्रस्ताव मांडलेला आहे, अहो काय अजून वेगळं काय बोलायचं आहे? त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा तुम्हाला विरोध करायचा आहे का? बोला बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादांनी या ठिकाणी सभागृहामध्ये जो विषय मांडला त्याला सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी या सभेमध्ये वाढ करावी अशा प्रकारची भूमिका मांडली. मला औरंगजेब त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. तो नालायक होता, तो बदमाश होता. त्याची एकूण कारकीर्द जी पाहिली तर या देशातील, महाराष्ट्रातील असा माणूस सापडणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. जे मुस्लिमामध्ये सुद्धा औरंगजेब नाव ठेवताना लोक घाबरतात. त्याला कारवाई केली, ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात आमचं समर्थन आहे. ऐका ना, तुम्ही काय ठेका घेतला काय? आमचा ऐका ना, ज्यावेळेस सुधीर भाऊ बोलत होते त्यावेळेस आम्ही बोलत होतो काय? आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आजमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोर्ट करावर कारवाई होणार की नाही?
सन्मान्य सदस्य कारवाई होणार की नाही? सन्मान्य सदस्य महाराजांचा खाली बसा. अपमान करणार. मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जे उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपल्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे. मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. ठराव एकमताने संमत झाला.